नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नागपंचमीच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या मुरंबा या मालिकेच्या भागामध्ये आता मित्रांनो आरोही आहे तर आपला एका मित्राला स्कूलमध्ये ती आपलं फॅमिली चित्र दाखवत असते. तेव्हा तो मित्र आता ते चित्र बघतो आणि विचारतो की काय ग, ही जी काही जागा आहे तर ती रिकामी का ठेवली, तू तुझ्या आईचं चित्र यामध्ये का काढलं नाहीस. त्यावर आता आरोही गोलूला सांगत असते की हे बघ गोलू, अरे मला माझी आई कशी दिसते आणि ती कशी होती याबद्दल खरंच आत्तापर्यंत काही माहिती नाही आणि घरातील सुद्धा माझ्या आईबद्दल कोणी मला सांगत नाही. परंतु मी तुला एक ना एक दिवस सांगते, मी एक ना एक दिवस नक्की हे सर्व जी जागा मी आईसाठी सोडलेली आहे तर ती नक्की पूर्ण करेल. कारण माझी आई तेव्हा मला भेटेल. आणि तेवढ्यात शाळेतील एक खोडकर मुलगा आहे तर तो येतो आणि आरोहीच्या हातातील चित्र हिसकावून घेतो आणि तो आईबद्दल आता आरोहीला वाटेल तसे बोलायला सुरुवात करतो. सर्वांसमोर तो आता हसतो आणि म्हणतो की हिची फॅमिली स्ट्रिक आहे तर ती अर्धीच आहे, हिची आई भूत आहे वाटतं. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर आरोहीला खूप राग येतो. आरोही लगेच धावतच जाते आणि त्या मुलाची कॉलर पकडते आणि काय रे, माझ्या आईला काय म्हटलास. आणि ती आता आरोही आपल्या हातातील जे काही चित्र आहे तर त्या मुलाच्या हातातील सोड म्हणते, माझं चित्र सोड. म्हणून आता तो मुलगा सुद्धा ओढत असतो आणि आरोही ती स्वतःचं चित्र दे म्हणत असते आणि तेवढ्यात ते चित्र फाडले जाते. परंतु आता जो गोलू आहे तर गोलूला सुद्धा खूप राग येतो आणि आता जे काही चित्र फाडलेला कागद आहे तर तो मुलगा आरोहीच्या अंगावर फेकून देतो आणि ही घे तुझी आई आणि बघ आता बसत राहा या चित्राकडे, कारण तुझी आता ही स्ट्रिक आहे तर ती पूर्ण झाली. असे बोलून तो आता खूप हसतो आणि त्याच्याबरोबरचे जे मुलं आहे तर ते सुद्धा हसतात आणि आरोहीची उडवत ते आता तेथून निघून जातात. गोलूला सुद्धा इतका राग येतो, गोलू सुद्धा त्यांच्या अंगावर धावून जात असतो. गोलू म्हणतो की मी तुमच्या टीचरला सांगेलच. बिचारी आरोही आता खूप रडत असते. आरोही रडत रडत आता गोलूला म्हणते की गोलू, अरे त्यांनी माझ्या फॅमिलीचं चित्र फाडलं ना रे. तेव्हा आता गोलू म्हणतो की हे बघ अगं आरोही, तू टेन्शन घेऊ नकोस, मी तुला सांगतो की आपण हे चित्र परफेक्ट जोडू. तेव्हा आरोही म्हणते की अरे मी खरंच सांगते की माझी आई कशी दिसते मला खरंच माहिती नाही. बाबा मला सांगतो की ती गॉडकडे म्हणजे देवाकडे गेलेली आहे आणि आर्थर आणि मला सांगते की ती स्टार झाली आहे. अरे कशी होती माझी आई, माझ्याकडे एक पण फोटो नाही तिचा, कशी दिसत असेल ती खरंच मला नाही माहिती. इरावती आजी मला सांगते की ती खूप कॉमन होती, 2 वेण्या घालत होती आणि रमाकांत बाबा सांगतात की खरंच ती खूप युनिक होती. त्यानंतर आता आपली रमा दाखवलेली असते, ते पण 7 वर्षानंतर. तिच्यात इतका चेंज झालेला असतो, ती एक आता अधिकारी झालेली असते. आता अन्यायाविरुद्ध ती लढत असते आणि सत्याला वाचा फोडत असते. तेव्हा मात्र आता हॉटेलमध्ये जो प्रकार घडलेला आहे तो सर्व तिला आठवत असतो. अण्णासाहेब कर्णिक यांच्या विरुद्ध जे काही लोक टीका करतात तर त्यांच्या विरुद्ध ती आवाज उठवत असते, कारण अण्णासाहेब कर्णिक हे यांनी रमाला आपली मुलगी मानलेलं असतं. मात्र आता रमा अण्णासाहेब कर्णिक शैक्षणिक संस्था प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पाचगणी येथे आलेली असते त्या शाळेवर. तेव्हा मात्र आता अण्णासाहेब कर्णिक यांची आता एक झलक दाखवलेली असते. अण्णासाहेब कर्णिक आता त्या शाळेवर असतात. तेव्हा आता साई दरवाजा उघडतो आणि सर आत येऊ का असे अण्णासाहेब कर्णिक यांना विचारतो. तेव्हा आता अण्णासाहेब कर्णिक म्हणतात की हो हो या. साई आत येतो आणि त्यानंतर आता रमाची एंट्री होते. जो काही हॉटेलमध्ये घडलेला प्रकार आहे अण्णासाहेब कर्णिक यांच्या विरुद्ध तो जो काही माणूस बोललेला आहे तर त्यामुळे रमा मात्र आता खूप अशी रागावलेली असते. तेव्हा आता रमाकडे बघत मात्र अण्णासाहेब म्हणतात की आमच्या लेकीचा पारा आज तर जास्त चढलेला दिसतो, म्हणजे आज नक्की संस्थेत कोणीतरी गोंधळ घातलेला असेल म्हणूनच आज असा पारा चढलेला असेल. तेव्हा आता रमा रागाने म्हणते की हे बघा ते कॅन्टीन वाले आहे ना तर त्यांना आतमध्ये बोलावून घ्या. आणि त्यानंतर मात्र काका आरोहीला सांगतात की खरंच आपली रमा खूपच साधी होती आणि तिच्या वागण्यात अगदी खरेपणा होता. कधीही तिने अगदी नाती कोणतीही दुखावली नाही आणि कुणालाही अगदी तिने अधिकार त्यावर गाजवला नाही. तितकी ती भावनिक सुद्धा होती आणि झालेला अन्याय सुद्धा त्यामुळे ती सहन करत असायची. पुढ्यात मात्र आता रमाचे ऐकून इकडे अण्णासाहेब कर्णिक यांनी तो जो काही कॅन्टीनवाला आहे तर त्याला अगदी आतमध्ये बोलावून घेतलेले असते. तेव्हा मात्र आता रमाने जे काही व्हिडिओ म्हणजे रेकॉर्ड करून घेतलेला आहे तो सर्व काही रेकॉर्डिंग ती आता अण्णासाहेब कर्णिक यांच्यासमोर आणि तो कॅन्टीनवाला जेव्हा आत येतो यांच्यासमोर आता अण्णासाहेब कर्णिक यांना ऐकवते.
तेव्हा मात्र आता अण्णासाहेब कर्णिक हे रागाने मात्र त्या कॅन्टीनवाल्याकडे बघत असतात आणि आता कॅन्टीनवाला तर खूपच घाबरतो आणि तो रमाकडे बघत असतो। तेव्हा मात्र आता हे सर्व रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर कर्णिक साहेब आता रागाने कॅन्टीनवाल्याकडे बघत असतात। कॅन्टीनवाला घाबरतच म्हणतो की साहेब मला माफ करा, कारण मला खरंच माहिती नव्हते की आता तेथे आपल्या ह्या आर.के. मॅडम असतील म्हणून माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली। तेव्हा मात्र आता रमा पुढे येते आणि रमा म्हणते की हो, चूक झाली म्हणजे म्हणून तुम्ही कबूल करायची आणि वाटेल तसं वागायचं का? अगदी निष्पाप मुलांना तुम्ही त्यांना इतकं घाणेरडं जेवण देतास, तुम्ही त्यांच्या आरोग्याचा विचार का करत नाहीस? मध्ये मुलांना पौष्टिक आहाराची गरज असते। आपल्या देशामध्ये अनेक असे कुपोषित मुलं आहेत, त्यामुळे आपली संस्थाही त्यांना चांगला आहार देते आणि त्यांना चांगल्या शिक्षणाची संधी देते। गरीब श्रीमंत असा कोणताही भेद येथे केला जात नाही आणि चांगल्या दर्जाचा आहार वगैरे आहे तर चांगले नॉलेज वगैरे सर्व काही आता त्यांना येथे दिले जाते आणि तर तेथेच मात्र आपल्या शाळेच्या प्रतिष्ठेवर अगदी प्रश्न उठवला जातो। तेव्हा मात्र आता लगेच तो जो कॅन्टीनवाला आहे तर तो रडतच हात जोडतो, मॅडम प्लीज मला माफ करा म्हणून विनवण्या करायला सुरुवात करतो। तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मी भावनेवर नाही तर नियमावर चालते। भावना आहेत तर त्या आता माझ्यासाठी शून्य आहेत, कारण भावना दुखवल्या म्हणून रमा आता प्रत्येकाचं ऐकत आली आणि आज तिच्यावर कुटुंब सोडण्याची वेळ आली होती। कुटुंबाने सुद्धा त्या रमाचा विचार केला नाही, त्यामुळे इथून पुढे रमा मात्र आपले जे काही वागण्यात आहे सर्व काही तिने बदल केलेला असतो आणि एक कडक अशी म्हणजे अगदी खरेपणा तिच्यामध्ये ठासून भरलेला आहे अशी आता रमा आपली बनलेली असते। रमा पुढे कॅन्टीनवाल्याला म्हणते की हे बघा, तुम्ही कितीही आता गयावया केली तरी सुद्धा मी तुम्हाला माफ नाही करणार आणि त्याचा मात्र मला काही फरक सुद्धा पडणार नाही। आणि कर्णिक साहेबांना म्हणते की हे बघा सर, हे बघा, आता मात्र आपल्या शाळेमध्ये अशा दर्जाचं जेवण मिळणं असं मला धोकादायक वाटतं। त्यामुळे जो कॅन्टीनवाला आहे तर रमा त्याला कामावरून काढण्यासाठी अगदी कर्णिक साहेबांना सांगते आणि स्पष्ट आता त्या माणसाला म्हणते की आम्ही तुम्हाला कामावरून काढत आहे, अगदी तांदळातील खड्यासारखं। त्यानंतर आता इकडे जी आरोही आहे तर ती स्कूलमध्येच असते आणि ती गोलूला आता जे फाटलेले चित्र आहे तर ते अगदी चिटकून व्यवस्थित करते आणि म्हणते की हे बघ गोलू, आता चित्र हे परफेक्ट झाले आणि तुला मी शब्द देते की एक दिवस मात्र मी माझ्या आईचं चित्र नक्की कंप्लीट करेल, तुला मी परत आणणार। हे बघ, जसे हे कागदाचे तुकडे जोडले जातात मग माझी आई नक्की परत येईल। तेव्हा आता गोलू म्हणतो की अगं आरोही, परंतु तुझी आई देवाकडे गेलेली आहे ना ग? तेव्हा आता आरोही म्हणते की हो ना गोलू, अरे मला माहिती आहे, गणपती बाप्पा माझा फ्रेंड आहे, तो नक्की माझ्यासाठी तिला खाली पाठवेल, हो ना? तेव्हा मात्र गोलू म्हणतो की हो। आणि आता आरोही आपल्या आईला भेटण्यासाठी कायम अशी जीवाची रान करत असते, कायम तिला सदैव आठवण येते। त्यानंतर मात्र आता कॅन्टीनवाला इकडे अण्णासाहेब कर्णिक यांच्यासमोर हात जोडतो, मी तुमच्या पाय पडतो, परंतु जे काही झाले त्याबद्दल मला माफ करा, मी अशी चूक पुन्हा नाही करू शकत। सर प्लीज मला कामावरून काढू नका, कारण माझी लहानी मुलं आहेत। अहो माझं सुद्धा त्यांच्यावर प्रेम आहे आणि मॅडमला सुद्धा कळत असेल ना मुलांचं प्रेम काय असतं। तेव्हा आता रमाला आपल्या मुलीची आठवण होते आणि ती लगेच आता कॅन्टीनवाल्याकडे बघत म्हणते की हे बघा, प्रेम तर मला कळतं, परंतु तुमचं प्रेम मला नाही कळत, कारण दुसऱ्यांच्या मुलाला वाईट खाऊ घालणं हेच तुमचं प्रेम आहे का? मुलं आपली असो किंवा दुसऱ्याची, लहान मुलं ही लहान मुलं असतात। तेव्हा आता साई रमाकडे बघत असतो, रागाने ती कॅन्टीनवाल्याकडे बघत मात्र कर्णिक साहेबांना म्हणते की हे बघा सर, माझं आता बोलून झालेलं आहे आणि मला असे वाटतं की हा शेवटी माझा निर्णय असेल। तेव्हा मात्र आता रमा ही रागाने बाहेर निघून जाते आणि साई तिच्या मागे जातो। तेव्हा कॅन्टीनवाला आहे तर तो कर्णिक साहेबांना म्हणतो की हे बघा सर, मी तुमच्या पाय पडतो फक्त, परंतु एकच संधी मला द्या। तेव्हा आता अण्णासाहेब सुद्धा उठून उभे राहतात आणि म्हणतात की ती आत्ता जी काही बाहेर गेली माझी मुलगी, तिला सगळं काही स्टाफ मात्र आर.के. मॅडम म्हणतो, सगळा कारभार मात्र ती एक हाती चालवते, सगळेजण मात्र तिला कळकळ अगदी घाबरतात, अगदी चापतात। बघ, माझं सुद्धा तिच्यासमोर फार काही चालत नाही, कारण तुला माहिती आहे का तिची वागणूक, तिची शिस्तबद्ध वागणूक आणि तिच्यातील माणुसकी आणि संस्थेमध्ये असणाऱ्या मुलावर तिचं इतकं प्रेम आहे, त्यांच्या भल्यासाठी मात्र ती कितीही कठोर होऊ शकते।
कळले ना तुला आता? तेव्हा आता कॅन्टीनवाला म्हणतो की ठीक आहे सर, शेवटी त्याला कामावरून त्याच्या चुकीमुळे काढले जाते. त्यानंतर आता इकडे आरोही आणि गोलू ते चित्र अगदी व्यवस्थित चिटकवतात. गोलू म्हणतो की आरोही तुझं हे सगळं काही जुळलं. तेव्हा मात्र आता आरोही ते चित्र पुन्हा हातात घेते आणि म्हणते की गोलू बघ, हा बाबा आणि ही माझी आई, आणि चल गोलू आता मी माझी फॅमिली जोडली. आता ती फॅमिली कधीही सेपरेट नाही होणार. माझा बाबा मला नेहमी म्हणत असतो की आपण एकमेकांना असं घट्ट धरून ठेवलं ना तर कोणी मात्र आपल्याला वेगळं नाही करू शकत. आणि आता सुद्धा मी तसंच केलेलं आहे, कारण ही फॅमिली कधीच तुटणार नाही. रमाची मुलगी सुद्धा अगदी रमासारखी असते, नाती अगदी घट्ट ठेवून ठेवणारी आणि आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम असणारी छान अशी एक गोंडसी मुलगी असते. त्यानंतर आता अक्षय, कारण त्याला आता जॉब राहिलेला नसतो आपल्या कंपनीत, आता जे काही इरावतीमुळे कुलूप लागलेले असते त्यामुळे आता त्याला जॉबसाठी इकडे तिकडे भटकावे लागते. एका ठिकाणी तो आता इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेला असतो. तेव्हा ते सर आहे तर त्याचे सर्व काही डॉक्युमेंट्स चेक करत असतात. अक्षय तर तेथेच असतो. अक्षयला आता हा जॉब भेटतो की नाही याची आतुरता लागलेली असते. तेव्हा आता ते जे काही साहेब आहे तर ते सर्व काही डॉक्युमेंट्स चेक करतात. तेव्हा आता ते साहेब अक्षयला म्हणत असतात की हे बघा, तुमचा इतका मोठा बिझनेस होता तरी सुद्धा आज मात्र तुम्ही शेफची नोकरी का शोधतात? हे खरंच खरं नाही वाटत. तेव्हा आता अक्षय खाली मान घालतो आणि म्हणतो की हे बघा सर, बिझनेस आमचा इतका मोठा होता, आता तो बिझनेस नाही, कारण तो माझा एक भूतकाळ होता. तेव्हा आता ते साहेब पुढे म्हणतात की अहो, गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही अगदी 4-5 नोकरी सोडलेल्या आहे आणि हे काही चांगलं नाही. अगदी इतक्या लवकर इतक्या नोकऱ्या कसं तुम्ही सोडू शकतात? तुम्ही इतक्या नोकऱ्या सोडू शकतात, मग अशा माणसावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? जर तुम्ही म्हणजे ही नोकरी तुम्हाला आम्ही दिली आणि मध्येच तुम्ही ती नोकरी सोडून दिली तर मग आम्ही काय करायचं? असं सारखं सारखं नोकरी का शोधतात? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा सर, त्यावेळेस माझी परिस्थिती तशी होती कारण माझ्या कुटुंबाला माझी गरज होती आणि कुटुंबाचं सगळं काही अगदी देखरेख करण्याचं काम, म्हणजे कुटुंबाला सांभाळण्याचं सगळी काही जबाबदारी मला अगदी सांभाळावं लागत होती. माझ्या मुलीची सुद्धा आता माझ्यावर एक जबाबदारी होती, ती लहान होती. सगळं काही मुलीचं मला करावे लागत होते, मुलगी लहान असल्यामुळे. तेव्हा आता लगेच ते साहेब विचारतात की का तुम्हाला इतकं सर्व करावे लागत होते, की तुम्हाला बायको नाही का? तेव्हा आता बायको नाही म्हटल्यानंतर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. अक्षयला आता काय उत्तर द्यावे हे खरंच काही समजत नाही आणि तो त्या साहेबांकडे बघत असतो. अक्षय उत्तर देतो की आय एम सिंगल पॅरेंट. तेव्हा लगेच आता सर म्हणतात की ओके, परंतु हा बघा, तुमचा जो काही हा प्रॉब्लेम आहे तर तो पर्सनली आहे, त्यामुळे तुम्हीच बघा की तुम्हाला काय करायचं आहे. हे बघा, पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे ते. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या आमच्याकडे तुम्हाला काम नाही. आमच्याकडे कामाचा रेग्युलरपणा अगदी हवा असतो आणि तुमच्या कामातील जो काही अरेग्युलरपणा आहे तर तो आम्हाला स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे आमच्याकडे मात्र तुमच्यासाठी नोकरी नाही. आणि हे बघा, आमच्या कंपनीचे सुद्धा काही नियम आहे आणि ते नियम सुद्धा आम्ही नाही बदलू शकत. अक्षयला फार आता वाईट वाटतं आणि जे काही डॉक्युमेंट्स फाईल वगैरे आहे तर ते साहेब अक्षयच्या हातात देतात आणि त्यांना तेथून यायला सांगतात. तेव्हा अक्षयला फार असं वाईट वाटते आणि अक्षय खूप नाराज होतो. त्यानंतर आता इकडे आरोहीच्या स्कूलमध्ये टीचर येतात. आता टीचर सर्वजण विद्यार्थी एकत्र आल्यानंतर आता फॅमिली ट्री बद्दल जो काही त्यांनी प्रोजेक्ट बनवायला सांगितला होता तर मात्र आता टीचर सर्वांना विचारतात की मी तुम्हाला जो काही फॅमिलीचा प्रोजेक्ट पूर्ण करायला सांगितला होता तो केलास का? प्रत्येकाने तो केलास का? तेव्हा आता सर्वजण हो म्हणतात. तेव्हा आता सगळेजण हो म्हणतात तर टीचर म्हणतात की चला आता एकेकाने तो दाखवा मला. तेव्हा आता गोलू आणि आरोही एका बाकावर असतात. तेव्हा प्रत्येक जण विद्यार्थी दाखवतात. त्यानंतर गोलू सुद्धा आता त्याचं चित्र हे मॅडमला दाखवतात. तेव्हा आता मॅडम म्हणतात की व्हेरी गुड गुड, प्रत्येकाला अगदी गुड असं म्हणत असतात. आणि तेवढ्यात आरोही बिचारी आपली नाराज असते आणि तिच्यावर आता वेळ येते. तिचा नंबर आल्यामुळे ती आपलं चित्र घेते आणि मॅडम समोर येते. तेव्हा मात्र आता आरोहीचे चित्र फाटलेले असल्यामुळे ती नाराजच असते. तर मॅडम आता ते चित्र बघून आरोहीवर खूप असं ओरडतात, रागवतात आणि म्हणतात की आरोही, एकही का तू दिलेलं म्हणजे प्रोजेक्ट वगैरे व्यवस्थित पूर्ण तर करत नाही, परंतु स्वतःच्या फॅमिलीचं चित्र सुद्धा तू व्यवस्थित नाही सांभाळू शकत का? आणि हे बघ, तू इतकं बेजबाबदार वागू शकते. तेव्हा मात्र ज्या मुलाने हे चित्र फाडलेलं आहे
आहे तो मात्र हसत असतो आणि सर्वजण आता आरवीवर हसतात। तेव्हा आता मॅडम सर्वांवर ओरडतात, सर्वांना शांत राहायला सांगतात। तेव्हा मात्र आता आरवी बिचारी अगदी खूप नाराज होते, ती काही न बोलत आता उभी असते। त्यानंतर आता ह्या कॅन्टीनवाला आहे त्याला कामावरून काढलेले असते। तेव्हा तो बाहेर येतो आणि त्याच्या एका जोडीदाराला म्हणत असतो की ती आरके मॅडम आहे ना, ती अण्णासाहेब कर्णिक यांची मुलगी, मी तुला नाही सोडणार, कारण एखादा खडा भातात पडला तर काय फरक पडतो। आणि ही जणू अशी वागते कारण ती कुठे या कर्णिक साहेबांना सापडली कोण देव जाणे, परंतु आता मात्र ती असं काहीतरी अगदी हक्क गाजवायला बघते की तीच खरी वारसदार आहे म्हणून। आणि तेवढ्यात मात्र साई मागून येतो आणि साई हे सर्व ऐकतो। तेव्हा आता साईला फार असा राग येतो। साई सनकनी आता त्या कॅन्टीनवाल्याला धरतो आणि त्याच्या कानामागे देतो। तेव्हा मात्र आता कॅन्टीनवाला म्हणतो की ओ काय झालं, का मारतात मला तुम्ही? तेव्हा आता साई म्हणतो की काय बिघडलं, एक चापट लागली तर, जसं तांदळामध्ये खडा पडला तर काही बिघडत नाही, मग तुम्हाला सुद्धा एक चापट बसली तर काही बिघडत नाही। यापुढे मात्र आरके मॅडम बद्दल जर काही बोललात तर याद राख। तेव्हा मात्र आता तो कॅन्टीनवाला आहे तो काही शांत राहत नाही, तो लगेच आता साई तिथून जायला निघलेला असतो आणि साईला म्हणतो की हे पक्सा म्हणजे मला माहिती आहे की तुमचा आणि आरके मॅडम या दोघांचं काहीतरी झिंगाट आहे, तर गेल्या अनेक वर्षापासून हे सर्व चालू आहे, मला सर्व काही माहिती आहे। तेव्हा आता साई मागे वळून बघतो आणि म्हणतो की अरे बाप्पा, अरे कशाला तू माझ्यातील चंद्रपूर अगदी जागा करतो आणि बाहेर काढतो, अरे माझ्यात जो काही चांगुलपणा आहे तो तुला बघवत नाही का? आणि पुन्हा साई त्याच्या एक कानामागे ठेवून देतो आणि म्हणतो की हे बघ, तुझ्यासारखे विकृत माणसाला ते झिंगाटच वाटणार, कारण एक स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जर निखळ मैत्री असेल, तुझ्यासारख्या डुबक्याला कधीच नाही समजणार। आणि तसंही आमचं नातं काय आहे हा आमचा पर्सनल खाजगी प्रश्न आहे आणि त्या नात्यावर कुणाला काहीच बोलण्याचा अधिकार नाही। ठीक आहे, चल दुसऱ्याच्या कॅरेक्टरवर अगदी गॉसिप करत बोलायचं आणि स्वतःचं मात्र सगळं काही झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि स्वतःचं ठेवायचं मात्र झाकून, तशीही तुझी गत झाली, चल आता इथून निघायचं। त्यानंतर आता तो कॅन्टीनवाला काही घाबरत नसतो, तो मात्र आता साईला म्हणतो की हो हो जातो, जास्त हुशारी करू नका, आणि ती रमा आहे ना ती काही अण्णासाहेब यांची सख्खी लेक नाही। तेव्हा मात्र आता साईला आणखीनच राग येतो, साई लगेच त्याची गचंडी धरतो आणि मी तुला सांगतो म्हणून आता त्याला मारायला जातो। तेवढ्यात आता तेथे रमा येते, रमा लगेच आता साईवर ओरडते की साई। त्यानंतर आता इकडे टीचर ह्या आरवीवर खूपच चिडतात आणि सगळ्या मुलांना म्हणतात की बघा, या मुलीकडून काय शिकायचं आहे, इने फॅमिलीचं चित्र आणलेलं आहे परंतु त्यात मात्र तिच्या आईचं चित्र नाही। तेव्हा मात्र मॅडम आरोहीला म्हणते की तुझं फॅमिली जे काही चित्र आहे तर ते अकम्प्लीट आहे, हे ट्री आहे ना, कारण तू सिन्सिअर नाही। आणि हे बघ, प्रत्येक स्टुडंटला सांगून ठेवते यापुढे असं कोणीही वागायचे नाही। तेव्हा लगेच गोलू आता उभा राहतो, गोलू म्हणतो की नाही मॅडम, हे बघा आरोहीने खूप मेहनत घेतली हे चित्र बनवण्यासाठी। तेव्हा आता टीचर विचारतात की अरे पण हिच्या आईचं चित्र यात का नाही, आणि आता आरोहीला विचारतात की अगं आरोही, तुझी आई या चित्रामध्ये का नाही? तेव्हा आता गोलू सांगतो की कारण तिची आई नाही, ती स्काय मध्ये राहते। मॅडमला फार वाईट वाटते, मॅडम लगेच आरोहीला सॉरी बोलतात आणि मला खरंच माहिती नव्हते की तुला आई नाही म्हणून। तेव्हा आता आरोही म्हणते की नाही मॅडम, माझी आई आहे, ती जरी स्काय मध्ये राहत असली ना तरी सुद्धा ती एक स्ट्रेंजर आहे आणि मला पूर्ण माहिती आहे की माझी आई स्काय मधून मला नक्की भेटायला येईल म्हणून। गोलू म्हणतो की हो हो नक्की येईल, कारण देवबाप्पा आता आमच्या आरोहीचा फ्रेंड आहे, हो की नाही आरू? तेव्हा आता आरोही म्हणते की हो, आणि आता मॅडम आता आरोहीला अगदी जवळ घेतात, तिच्या पाठीवर अगदी शबासकी देतात। त्यानंतर आता लगेच कॅन्टीनवाला आहे तर तो मॅडम म्हणजे रमा त्याच्या समोर जेव्हा येते तेव्हा तो सॉरी सॉरी असं म्हणत असतो की मला माफ करा। तर आता रमा त्याला विचारते की तुम्ही काय म्हणालात? तेव्हा आता तो इतका घाबरतो आणि म्हणतो की मॅडम मी चुकून बोललो, चुकून माझ्या तोंडातून हे सर्व निघून गेले आणि खरंच सॉरी, असं पुन्हा नाही होणार। तेव्हा आता साई म्हणतो की आरके मॅडम, मला तर असं वाटतं की आपण यांना पोलिसांकडे देऊयात। तेव्हा मात्र आता तो खूप घाबरतो आणि म्हणतो की मॅडम नको, कारण माझे पोरं आणि बाळं आहेत, त्यांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे, मला पोलिसात देऊ नका, मला एकदा माफ करा। तेव्हा आता रमा म्हणते की यांना जी शिक्षा मिळालेली आहे साई तीच योग्य आहे, पोलिसात देण्याची काही गरज नाही, त्यांच्या कुटुंबांना कशाला त्रास आणखीन यांच्यामुळे। तेव्हा आता लगेच तो कॅन्टीनवाला म्हणतो की सॉरी मॅडम, खरंच तुमचे खूप उपकार झाले, मी येतो, असे बोलून आता तो कॅन्टीनवाला तेथून निघून जातो। त्यानंतर आता अक्षय पूर्ण नोकरी शोधून शोधून थकून गेलेला असतो, आता दुसऱ्या ठिकाणी तो येतो आणि आता त्या साहेबांसमोर हात जोडतो की साहेब माझ्यावर विश्वास ठेवा,
खरंच मला ह्या नोकरीची खूप गरज आहे, खरंच आमची कंपनी बुडाली आणि खरंच आता सध्या आमच्याकडे पैसे नाहीत आणि जे काही लोन म्हणजे लोन त्याने बँकेकडून लोन घेतलेला असतो त्यानंतर तो बँकेमध्ये सुद्धा येतो आणि त्या साहेबांसोबत समोर सुद्धा हात जोडतो की हे बघा, जरी माझी कंपनी बुडाली असेल तरी सुद्धा मी तुमचं जे लोन घेतलेलं आहे तर प्रत्येक पै ना पै मी चुकवेल, परंतु मला एक संधी द्या, खरंच थोडासा वेळ द्या. तुम्हाला तर माहिती होता की मुकदमांचा किती मोठा एक ब्रँड होता, सगळा विश्वासघात झाला आणि कंपनी सुद्धा बुडाली आणि घरात सगळ्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. आता रमा गेल्यामुळे मुकदमांची दुर्दशा तर झालेलीच असते, परंतु इतकं मोठं कंपनीचा बिझनेस असणारी कंपनी सुद्धा बुडालेली असते आणि हे सर्व त्या इरावतीने केलेले असते. अक्षय आता त्या साहेबांना सांगत असतो की हे बघा, म्हणजे आम्ही 7-8 जण आहोत आणि 4 मुले आहोत आणि त्यात म्हणजे एक माझी लहान मुलगी सुद्धा आहे आणि आता तिची सगळी जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे तुम्हीच जर आमचं घर असं काढून घेतलं तर आम्ही कुठे जाणार आहो. तेव्हा आता ते बँकेचे साहेब नाही म्हणतात की हे बघा मिस्टर मुकादम, सॉरी, आम्ही काहीच करू शकत नाही. तर अक्षय हात जोडून पूर्णपणे थकलेला असतो. त्यानंतर म्हणतो की ठीक आहे आणि अक्षय आता अगदी खाली मान घालून तेथून टेन्शनमध्ये निघून जातो आणि त्यानंतर आता तेथे दुसरे साहेब येतात आणि त्या बँकेवाले साहेबांना म्हणतो की अहो, एकेकाळी खूप मोठा बिझनेसमन होता हा, परंतु आता मात्र तो खूप देशोधडीला लागला आणि त्याची बायको सुद्धा त्याला सोडून गेली, त्याच्या मुलीला याच्याकडे टाकून. तेव्हा आता साहेब म्हणतात की हे तर मिस्टर अक्षय मुकदम. तेव्हा आता तो साहेब म्हणतो की हो हो. तेव्हा मात्र आता ते साहेब आहे ते लगेच फोन करून आता अक्षय मुकादम बाहेर गेलेले आहेत तर त्यांना आतमध्ये पाठवून देण्यासाठी सांगतात आणि त्या दुसऱ्या साहेबांना लगेच आता म्हणतो की खरंच थँक्स तुम्ही हे सर्व सांगितल्याबद्दल. तेव्हा मात्र आता लगेच अक्षय आत येतो तर साहेब म्हणतात की हे बघा मिस्टर अक्षय मुकादम, आम्ही तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतोय. तेव्हा मात्र आता दुसरा साहेब आहे तर तो सुद्धा अक्षयकडे बघून हसतो तर अक्षय त्यांना थँक्यू सो मच असे म्हणतात. तर साहेब म्हणतात की हे बघा, तुम्ही सिंगल पॅरेंट आहात, तुमची बायको तुम्हाला सोडून गेली, सगळी घराची जबाबदारी तुमच्यावर आहे, त्यामुळे आम्ही हे सर्व समजू शकतो, त्यामुळे तुमचा आम्हाला विचार करावा लागतो. तेव्हा लगेच अक्षय त्यांना म्हणतो की काय संबंध आहे, मी सिंगल पॅरेंट आहे, बायको मला सोडून गेली, तुमचा याच्याशी काय संबंध आहे. म्हणून अक्षय त्यांच्यावरच रागावतो. तुम्हाला या सर्वांचं काय घेणं देणं आहे, तुम्ही मला मुदत दिली, आपला प्रश्न समजला, मी तुमचे पैसे भरेल. तेव्हा आता अक्षय ओरडल्यामुळे आता ते साहेब सुद्धा खूप ओरडतात आणि म्हणतात की आता 1 महिना नाही तर फक्त 1च आठवडा, 1 आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचा बंगला सोडावा लागेल, समजलं का तुम्हाला. तेव्हा लगेच आता अक्षय बघतच असतो. शेवटी आता अक्षयकडून 1 आठवड्यामध्ये हे घर सुद्धा जाणार असते, मुकदमांचा तो बंगला. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता साई मात्र रमाला म्हणत असतो की तुम्ही कितीही काही म्हणालात की तुम्ही भावनांच्या लाटावर नाही, नियमांच्या लाटावर आहात, परंतु एका व्यक्तीसाठी मात्र तुमच्या मनाचा हा कोपरा आहे तर तो नेहमी हळवा होतो. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की तसं नाही होणार, कारण मी तिला जन्म दिलेला आहे, माझ्या पोटचा ती गोळा आहे, तिला माहिती तरी असेल का मी तिची आई आहे म्हणून, तिला येत असेल का माझी आठवण. त्यानंतर आता इकडे आरोही, बाबा मला सांगा ना आई आपली कधी स्काय मधून येणार आहे. त्यानंतर मात्र रमाला सुद्धा इकडे आता आरोहीची खूप अशी आठवण येते आणि रमा सुद्धा आता आरोहीला लवकरच भेटायला येणार असते आणि अक्षय तर आरोहीला आता काही उत्तर देत नसतो, तो सारखा आरोहीकडे बघत असतो. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.